माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्राध्यापक विजय कुमार उबाळे, प्रशासक दयानंद शिक्षण संस्था सोलापूर। सोलापूरकरांना आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींना एक आनंदाची बातमी मी आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीनं यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून दयानंद शिक्षण संस्थेमध्ये द रा बेंद्रे साहित्य नगरी यामध्ये 17 आणि 18 डिसेंबरला 2 दिवसीय साहित्य संमेलन जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेलं आहे। जवळपास 20 वर्षानंतर सोलापूरच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचं साहित्य संमेलन आयोजित करण्याची संधी संबंधित मंडळानं दयानंद कॉलेजला दिली। याच्याबद्दल मंडळाचे आम्ही निश्चितपणे आभारी आहोत। पण हे करत असताना या साहित्य संमेलनामध्ये 2 दिवसीय साहित्य संमेलनामध्ये जे काही कव्हरेज आहे आणि जे काही साहित्यिक उपस्थिती लावणार आहेत ती निश्चितपणे एक उल्लेखनीय अशी असणार आहे। जवळपास 50 साहित्यिक इथे उपस्थित असणार आहेत आणि याच्यातून आपल्याला आधुनिक काळामध्ये AI असो किंवा त्याचबरोबर ती दुसरा महत्त्वाचा भाग आला तर पत्रकारिता आणि साहित्य निर्मिती अशा बहुअंगी क्षेत्रामध्ये आपण हे विषयाची मांडणी करत आहोत। सर्वप्रथम उदयोन्मुख लेखक, कवी, साहित्यिक आणि त्याचबरोबर जुन्या साहित्याचा अनुभव घेता यावा आणि आपल्या दारी साहित्य अशा पद्धतीचं सोलापूरकरांना एक संधी मिळावी या हेतूनच फक्त आम्ही हे साहित्य संमेलन आयोजित केले। हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे संबंधित मंडळ हे राज्यस्तरीय घेत असतात, पण काही त्या क्षेत्रापुरतं मर्यादित करायचं असेल तर जिल्हास्तरीयची स्कीम त्यांच्याकडे उपलब्ध असते, त्याच्या माध्यमातून आपण घेतोय। म्हणजे लोकल लेखकांना आता याच्यात जे साहित्यिक बोलवतोय ते फक्त सोलापूर जिल्ह्यातलेच असतात, कव्हरेज त्यांना दिलं जातं, संधी त्यांना दिली जाते आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रमोट केलं जातं। निश्चितपणे आम्हाला सोलापूरच्या भूमीतून आणि दयानंद शिक्षण संस्थेतून घडलेल्या माजी विद्यार्थ्याचा खूप अभिमान आहे। डॉक्टर द रा बेंद्रे हे साधारणतः 1944 ते 54 या कालावधीमध्ये दयानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या साहित्य कलाकृतीला ज्ञानपीठ हा एक सर्वोच्च पुरस्कार क्षेत्रातला प्रदान झालेला आहे आणि त्यांचा वारसा पुढच्या पिढीला कळावा म्हणून द रा बेंद्रे साहित्य नगरी आम्ही या संबंधित दालनाला नाव दिले। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।